मला कळलंच नाही माझा पाय कसा घसरला. नशीब सुजित सर आले आणि त्यांनी मला पकडलं. ते जर आले नसते तर माझं आणि माझं स्वानंदी, कस तू घाबरलीस तर बाळावर परिणाम होणार. तुला खाली जायला कोणी सांगितलं होतं? तुला मी सांगितलं ना काही कामं तू करायची नाही म्हणून. तुला हे सुद्धा सांगितलं होतं की एकटीने खाली जायचं नाही, मी आहे माझ्या बरोबर चल म्हणून. तुझी सासू तुझी आई सुद्धा आहे याचा गैरफायदा घेतेस तू. मला तर वाटतं तुला सासूरवासच करायला हवा. हो नाही नाही आई, ते काय झालं, आज स्वानंदी लवकर उठली ना आणि मग जाग लवकर आलीये, काय करायचं कंटाळा आला होता त्यांना. मग त्याच बोलल्या की मी तुम्हाला चहा बनवून आणू का? मी सुद्धा बोललो हो. म्हणून मग स्वानंदी चहा बनवायला खाली गेल्या. त्यांना काही तुझा अपमान नव्हता करायचा आई, तो चिडू नको असं. अच्छा, म्हणजे सरळ सरळ तू हे सांगितलेस तिला की सासूचं ऐकायची काही गरज नाहीये, हेच ना? नाही नाही. अरे तू तिला परवानगी दिलीस. अगदी बरोबर मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही. अहो मनीष सरांनी मला परवानगी दिली म्हणून मी खाली गेले. ह्यांनी परवानगी दिलीच नसते तर मी खालीच नसते गेले. ह्यांची चूक आहे. स्वानंदी, अच्छा म्हणजे या सगळ्याला मणी जबाबदार आहे? नाही नाही. हो मनीष सर जबाबदार आहे. सॉरी. आणि ते काय तिथे पसारा मांडलाय? कसली तयारी करताय तुम्ही? तुम्ही काय कुठे जाताय का? नाही मनीष सर, डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे ना, कधी हॉस्पिटलला जावं लागेल म्हणून तयारी करत होते. काय हवं नको ते सगळं काढून ठेवत होते. हो पण मग स्वानंदी, ते नीट एका बॅग मध्ये ठेवा ना. असं पसारा केलेलं कसं दिसतंय ते? मनीष सर, मी बॅग मध्येच भरणार होते सगळे कपडे. मी घरभर बॅग शोधली तर मला छोटी बॅग नाही सापडली. तुम्ही बाहेर गेलात तर एक मॅटर्निटी बॅग आणाल का? हो आणतो ना. हवं तर अजून काय काय आणायचं असतं तेही सांगा, मी ते सगळं घेऊन येतो. नाही नाही, बाकी काही नको, फक्त बॅगच हवी आहे. आणतो. एक सॉरी, मला एक अचानक आठवलंय, मला साहेबांना भेटायला जायचंय. मी लगेच आलो. आता गपचूप झोप, नाही तर फटका देणार मी तुला. सॉरी. साहेब ये ना, आत ये ना, बस. साहेब तुम्ही आज मला सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला लावल्या होत्या, पण एक नाही केली. कारण खूप दिवसानंतर जुळून आलंय, बरेच डिसिजन पेंडिंग आहेत आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांना फायदा होणार आहे त्याने, म्हणून ती काही कॅन्सल केली नाही. आणि आता 2 तासात आहे ती. म्हणे मला तुझा खरंच अभिमान वाटतो रे, की तू लोकांचा किती विचार करतोस, त्यांच्यासाठी किती करतोस तू. बरं झालं ही मीटिंग तू कॅन्सल केली नाहीस, मी नक्कीच अटेंड करीन. अरे पण ही सगळी कामं जी पडलेली आहेत त्याचं काय करू मी? ते माझ्यावर सोडा, मी बघतो ना. पण खरं सांगू म्हणे, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्यामुळे तुझी खूप ओढाताण होते. साहेब ओढाताण काय त्यात? तुम्ही ते सगळं जाऊ द्या, हे काम माझ्याकडे द्या आणि तुम्ही मीटिंगची तयारी करा. ठीक आहे ठीक आहे. ही कामं लवकरात लवकर संपवायला हवीत. स्वानंदीसाठी मॅटर्निटी बॅग आणायची. पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी मागितलंय स्वानंदीने माझ्याकडे. अहो कुठे निघालात? म्हणजे कधी येणार आहात परत? काहीच सांगितलं नाही तुम्ही. मी कुठे चाललोय, किती वाजता चाललोय, कधी परत येणार आहे, कोणाला भेटणार आहे, कोणाशी काय बोलणार आहे हे सांगायला मी बांधील नाहीये. पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पार्टी ऑफिसला चाललोय, महत्वाची मीटिंग आहे. हा आणि हो, मणी आपल्या रूम मध्ये माझं काम करत बसलाय, तेव्हा तिथे जाऊन तुम्ही त्याला डिस्टर्ब करू नका. तो बिचारा लोकांसाठी झिजतोय आणि इथे
मॉम, मी पण थोडा बाहेर जाऊन येतो, मग मलाही जरा फ्रेश वाटेल. आल्यावर खातो मी. ऐका, सुनेसाठी सासूबाई पौष्टिक थालीपीठ करतायत, ते पण माझ्या किचन मध्ये. काय गरज आहे त्या मोलकरणीला पौष्टिक थालीपीठ द्यायची? सर्वांसाठी केलेला नाश्ता तिला पण द्यायचा. कोथिंबीर हवी आहे मला. नाही मिळणार. स्वानंदीसाठी पौष्टिक धिरडं बनवलंय. म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली ना तेव्हापासून हे तिचं फेवरेट आहे, आणि त्यात कोथिंबीर घातलेली तिला जाम आवडते, म्हणून थोडीशी हवी. हो का? संचिता पण प्रेग्नंट आहे, तिला कोथिंबीरच्या वड्या खूप आवडतात खायला. मला एक मिनिट, मला माहिती आहे तुम्हाला कोथिंबीर नकोय, पण मला हवी आहे म्हणून मला त्रास कसा द्यायचा म्हणून तुम्ही हे सगळं करताय, बरोबर? एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून मला किंवा माझ्या मुलीला थोडा जरी त्रास झाला ना तुम्ही सहन करणार नाही. सांगून ठेवते. ठेवा कोथिंबीर. कोथिंबीर ठेवा. हिची इतकी हिंमत, हिने माझा हात पिरगळला. हिचा बंदोबस्त करायला हवा, नाहीतर ही माझ्या घरात मालकीण बनून जाईल. हा फोटो कुठेतरी लपून ठेवायला पाहिजे. स्वानंदी आणि आईच्या हाती नको लागायला. मणी, काय झालं? काय लपवतोयस? नाही नाही, मी काही लपवत नाही आई. मणी, काय? अगं, स्वानंदीचा फोटो येतो, त्यावर मे बी चटणी किंवा सॉस पडलेला आहे, बघ ना. आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. हे सॉस आणि चटणी नाहीये, या फोटोवर हे रक्त लागलंय. मला सगळं नीट सांगशील का? आई, स्वानंदी रूम झाडत होती तेव्हा स्वानंदीला हा फोटो सापडला, ज्यावर हे रक्ताचे डाग आहेत. पण आता हे रक्ताचे डाग कुठून आले, कसे आले, कोणाचे आहेत, हे खरंच आम्हाला दोघांनाही माहित नाहीये. हा फोटो तुझ्या रूम मध्ये मिळाला आणि त्याच्यावर रक्ताचे डाग आहेत. सुजितवर हल्ला याच रूम मध्ये झाला. सुजितचं रक्त वाहिलं होतं. स्वानंदीचा फोटो इथे मिळाला आणि ह्याच्यावर हे रक्त लागलंय. तेच तर काहीच कळत नाहीये. म्हणजे फोटोवर रक्त पडलेलं आहे हे दिसतंय, पण ते कोणाचं रक्त असेल हा अंदाजच लावता येत नाही. म्हणजे तुला जी शंका आहे ती मला पण येते, पण उत्तर नाही. याचा अर्थ असा तर नाही ना की हा हल्ला स्वानंदीवर होणार होता? म्हणे असं असेल तर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. आपल्याला जाणून घ्यावं लागणार की ती माणसं कोण होती, कोणाला मारायला आली होती आणि कशासाठी आली होती, कोणावर हल्ला करायला आली होती. नाही, असं असेल तर मी लगेच कामाला लागतो. कुठल्या कामाला लागणार आहात मणी सर? अशा कुठल्या कामाला लागणार आहात? साहेबांच्या, म्हणजे साहेबांचं काम आहे, अर्जंट खूप, त्यामुळे
वेळ नको ना घालवायला, म्हणून म्हटलं लगेच कामाला लागतो. बरं, मी बॅग आणली का माझी? अरे सॉरी खरंच सॉरी, मला विसर पडला स्वानंदी, पण मला वेळ द्या, मी घेऊन येतो. काही हरकत नाही. बरं मग मी जाऊ. हो, सुजितवर ज्यांनी हल्ला केला ते लोक मला हवे. मी तुला नंतर फोन करतो. हातात काय होतं? असं लपवून का घेऊन जातो? हे घे, या 2 चादरी आणले, त्या पण पॅक कर. आणि ते हॉस्पिटलमध्ये लागलं तर? हो मॅडम, मनी सरांनी मॅटर्निटीची बॅग आणली की मग भरते सगळं सामान. येऊ का? प्लीज 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 तू बस. स्वानंदी, तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं, तुला द्यायची होती. ही मॅटर्निटी बॅग. मॅटर्निटी बॅग माझ्यासाठी? पण तुम्ही कशाला आणली? म्हणजे मी मनी सरांना सांगितली होती आणायला. आता मणीने आणली काय, मी आणली काय फरक पडतो? या अशा दिवसांमध्ये तुझ्याकडे मॅटर्निटी बॅग असणं महत्वाचं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं की जसजशी तुमची डिलिव्हरीची डेट जवळ येते तसतशी ही मॅटर्निटी बॅग तुम्हाला लागते. यातलं बरंचसं सामान तुम्ही वापरता, म्हणून जाऊन घेऊन आलो. प्लीज बघ, म्हणजे काही बदलायचं असेल तर ते मला बदलून सुद्धा आणता येईल. बाळासाठीच्या पण काही गोष्टी आणल्यात, त्याही एकदा चेक करून घे. सावकाश. थँक्यू ह्यासाठी. आणि खरं तर मला सकाळसाठी थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. तुम्ही वेळेत आला नसतात, तुम्ही मला वाचवलं नसतं तर काय घडलं असतं. ह्या सगळ्यासाठी थँक्यू. स्वानंदी, नक्की आवडली ना बॅग? हो सुजित सर, अहो सगळंच छान आहे. हो पण तुम्ही कशाला त्रास करून घेतला? त्रास? या अशा दिवसांमध्ये तुला मदत करणं, काही हवं नको ते पाहणं, हे मी माझं कर्तव्य समजतो. हो ना मणी? मणी, काहीतरी बोल. बरं स्वानंदी, नाही डिलिव्हरीची डेट जवळ येते, किती तयारी झाली आहे, काही राहिलंय का? काही असेल तर प्लीज मला सांग. काही करायचं तर मी. नाही, त्याची काही गरज नाही. नाही म्हणजे ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झालेली आहे आणि जे काही थोडं बाकी आहे ते मणी घेऊन ये. रात्र बरीच झाली, स्वानंदीला आरामाची गरज आहे. आता
तू निघालास तर चालेल. येस ऑफकोर्स. स्वानंदी, बरोबर बोलतात वॉर्डन मॅडम. तुला, बाळाला आराम करण्याची गरज आहे. सॉरी, हे गिफ्ट आणलं त्या नादात घड्याकडे लक्षच गेलं नाही माझं. नाही, तू खरंच आराम कर. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुला मदत करणं, काळजी घेणं तुझी, हे मी माझं कर्तव्य समजतो. काहीही लागलं तरी बिनधास्त सांगायचं, मी एका हाकेच्या अंतरावर आहे. गुड नाईट. काळजी घे, स्वतःची पण आणि बाळाची सुद्धा. हो. टेक केअर बडी. मॅडम, छान आहे ना हे? पण तुम्ही अशी टाळाटाळ का करत होत्या? नाही म्हणजे मला असं वाटतंय आपण सुजित सरांशी थोडं व्यवस्थितपणे वागायला हवं. बघा ना, त्यांनी बाळासाठी किती काय काय केलंय. खेळणी आणली, ते कपडे आणलेत. आता ते स्वतः बाप होऊ शकत नाही म्हणून त्यांना बाळासाठी काही काही करावं वाटत असेल. पण तो तुझ्या बाळासाठी का करेल हे सगळं? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की या पर्सनल गोष्टी असतात. तुझ्या बाळाला काय काय लागणार हे तू आणि मणी तुमच्यामधल्या गोष्टी आहेत. हे त्यांनी हे सगळं का करावं? पण मॅडम, तू विसरतेस सुजित कसा वागला आजपर्यंत तुझ्या बरोबर. त्याच्या एवढ्याशा चांगल्या वागण्याने त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायची गरज नाहीये तुला. मला माहितीये सुजित सरांनी, संचिता मॅडमनी आपल्याला आतापर्यंत खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. पण सुजित सरांच्या आयुष्यात तो प्रसंग घडल्यानंतर जर त्यांच्यात बदल घडत असेल तर तो आपण स्वीकारायला काय हरकत आहे? त्यांच्यात बदल घडून, त्यांचे विचार बदलून, त्यांना बाळाविषयी प्रेम वाटत असेल, एखादी वस्तू द्यावीशी वाटत असेल तर ती घ्यायला काय हरकत आहे? आपण काळा चष्मा का घालायचा? आपण काळा चष्मा घालणं बंद केलं की जग काळं दिसणं बंद होईल. सुजित कधीच बदलू शकत नाही. मॅडम, मग पायऱ्यांवरनं जेव्हा मी घसरून खाली पडले तेव्हा सुजित सरांनी मला का वाचवलं? आधीचे सुजित सर असते तर त्यांनी मला वाचवलं नसतं, पडू दिलं असतं. बरोबर बोलतेय ना मी मणी सर? रात्र खूप झाली, तुला आरामाची गरज आहे. आराम कर. मला सुजित या विषयावर आपल्यामध्ये वाद नको आहेत. गुड नाईट.
आज खुश दिसतंय एकदम. खुश असणारच मी. आज खूप छान आणि महत्वाची मीटिंग झाली. खरं म्हणजे ना, मी मणीला सांगितलं होतं की ही मीटिंग कॅन्सल कर, पण त्याचं महत्व लक्षात घेता त्याने मीटिंग तशीच ठेवली आणि मग आत्ताच ती मीटिंग आटपून आलोय मी. वा, खरंच खूप हुशार आहे आपला मणी. काय ना, इतके दिवस जरा माझं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण त्यांनी सगळी कामं बिनबोभाट पूर्ण केली, पार पाडली सगळी त्यांनी, अगदी लहान सहान कामं सुद्धा. म्हणजे मी नव्हतो म्हणून काही अडलं नाही. खरंच खूप हुशार आहे. जबाबदारीची जाणीव आहे, लोकांना कसं हाताळायचं हे त्याला माहिती आहे, मच्युअर आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळे गुण व्यवस्थित माझ्याकडनं घेतलेले आहेत त्यांनी. मला कळत नाही तुम्ही ते रंग कसे बदलू शकता. ज्या मणीला मार्गातनं बाजू करायला निघाला होतात त्याचा इतकं गुणगान करताय. एवढं कौतुक चांगलं नाही. नाहीतर नाहीतर काय, आता लोकांशी कसं वागायचं हे आम्ही तुमच्याकडनं शिकायला हवंय का? इतकी वर्ष मी राजकारणात आहोत ते काय मूर्ख म्हणून? संचिता, 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 ही कुठे गेली? फोन पण उचलत नाहीये. सोड, गेली असेल कुठेतरी रागावून. अरे यार, हाँ, बाळाच्या आईचं गिफ्ट राहिलं. फक्त बाळाची काळजी करून कसं चालेल? बाळाच्या आईची सुद्धा काळजी घ्यावी लागणार सुजित. नेक्स्ट टाइम बाळाच्या आईला गिफ्ट मिळणार.